नमस्कार. मी डॉक्टर जितेंद्र गांधी. मनोसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज अतिशय एक आगळा-वेगळा आणि अतिशय महत्त्वपूर्ण विषय मी आपल्यासमोर ठेवणार आहे. मानसिक आरोग्याच्या बाबतीत गेल्या अनेक वर्षापासून समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंग या क्षेत्रात काम करत असताना माझ्या अनुभवामधून काही गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि त्या मी तुमच्यासमोर ठेवत आहे. आजच्या प्रशिक्षणाचं जे मूळ वैशिष्ट्य आहे की ते आहे की मानसिक आरोग्याच्या संदर्भात जेव्हा वेगवेगळी मंडळी आमच्याकडे मदत मागतात, तेव्हा असं लक्षात येतं की मानसिक आरोग्य ढासळणाऱ्या काही प्रमुख सवयी आहेत आणि या प्रमुख सवयींवर काम करणं आत्ताच्या घडीला खूप महत्त्वाचं झालेलं आहे. त्यामुळे आजच्या सादरीकरणाचं जे शीर्षक आहे ते असं आहे की मानसिक आरोग्य संपवणाऱ्या 11 सवयी. हा या प्रशिक्षणाचा पहिला भाग आहे आणि साधारण पुढचे 2 भाग याच्यावर तयार होतील. आता जेव्हा आपण ढोबळ मानाने असं म्हणतो की मानसिक आरोग्याच्या बाबतीत जी ढासळती स्थिती आहेत, त्याला सावरायचं म्हटलं किंवा वैयक्तिक स्तरावर आपल्या मानसिक स्थितीला अजून सक्षम बनवायचं म्हटलं, तर कुठल्या अशा सवयी आहेत की ज्या आपल्याला टाळायला हव्यात? तर या क्लिपमध्ये प्रामुख्याने मानसिक आरोग्य संपवणाऱ्या साधारण 11 सवयींबद्दल मी बोलणार आहे. त्यातली पहिली जी सवय आहे की सतत दुसऱ्यांची तुलना करणं. आपल्या आयुष्याची दुसऱ्यांच्या आयुष्यासोबत तुलना करणं. मग कदाचित ती स्वतःच्या कुटुंबाच्या बाबतीत पण असेल. उदाहरणार्थ 2 भावंडांमधली तुलना, 2 बहिणींमधली तुलना, आई-वडील यांच्यामधली तुलना आणि ओव्हरऑल आपलं वैयक्तिक आयुष्य जगत असताना आपलीच तुलना सतत दुसऱ्यांशी करत राहणं. यामुळे मानसिक आरोग्य मोठ्या प्रमाणात ढासळणाऱ्या बऱ्याच केसेस मी अनुभवल्या आहेत. कधी-कधी तर असं होतं की जोडीदारसुद्धा एकमेकांशी तुलना करायला लागतात. नवरा-बायकोसुद्धा एकमेकांमध्ये तुलना करायला लागतात. नवरा-बायको आपल्या नवऱ्याचं दुसऱ्या नवऱ्याशी तुलना करायला लागतात. आपली जी महिला असते घरामधली तीसुद्धा, तो पुरुषसुद्धा दुसऱ्या महिलेशी त्या महिलेचा तुलना करायला लागतो. आणि या तुलनात्मक अभ्यासामुळे कुठेतरी रिलेशनशिपमध्ये तडा जाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रमाण घडत आहेत. त्यामुळे सतत तुलना करत राहणं, मग स्वतःची असू देत किंवा आपल्यासोबत असणारा आपला जोडीदार असेल, आपल्या कौटुंबिक सदस्य असतील, त्यांची सातत्याने दुसऱ्यांची तुलना करत गेल्यास मानसिक आरोग्याचे खूप सारे प्रश्न निर्माण होताना दिसतील. दुसरी सवय अशी आहे की आपलं भावनिक व्यवस्थापन न करू शकणं, ज्यालाच आपण इमोशनल मॅनेजमेंट असं म्हणतो. इमोशनल मॅनेजमेंट याचा अर्थ काय की माणसाला निसर्गदत्त अशा काही भावनात्मक गोष्टी निसर्गानेच दिलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये आनंद आहेत, दुःख आहेत, क्रोध आहेत, वेगवेगळ्या 6-7 प्रकारचे जे इमोशन्स आहेत. डिप्रेशन फेज कधी येतं आपल्याला, कधी उदास वाटतं, कधी आनंदी वाटतं, कधी दुःखी वाटतं, कधी आपल्याला खूप सारा अँगर येतो, कधी-कधी खूप फ्रस्ट्रेट झाल्यासारखं वाटतं, कधी उदास झाल्यासारखं वाटतं. ह्या ज्या भावनिक स्टेटमधून आपण जातो, ज्यालाच आपण इमोशनल मॅनेजमेंट असं म्हणतो. ते इमोशनल मॅनेजमेंट करण्यामध्ये खूप लोकं कमी पडतात. स्वतःचं भावनिक व्यवस्थापन, आपण आत्ता सध्या कुठल्या भावनिक स्टेजमध्ये आहोत, हे स्वतःला कळायला लागणं आणि आपल्या भावनिक संतुलनाची संपूर्ण जबाबदारी घेणं, हे दुसरं एक महत्त्वाचं लक्षण आहे की जे आपण न सांभाळल्यास आपल्या मानसिक स्तरावर आपली खूप मोठी हानी होते. रागाच्या भरामध्ये मी रागात आहे, इतकं तरी भान असणं, त्यालाच आपण भावनिक व्यवस्थापन म्हणू शकतो. आनंदाच्या भरामध्ये त्या आनंदाला कितपत उधाण येऊ द्यावं, याला पण मर्यादा असू शकतात. बऱ्याचदा असं होतं की आनंदाच्या भरामध्ये आपण खूप सारं स्पेंडिंग करतो, मॉलमध्ये जातो, आनंदाच्या भरामध्ये खूप साऱ्या गोष्टी खरेदी करतो आणि मग लक्षात येतं, अरे हे आनंदाच्या भरात मी इतकं सर्व खर्च केला, खरं तर गरज होती का? तर हा जरा तुलनात्मक अभ्यास की मी माझ्या इमोशन्स आणि माझं लाईफ यांच्याशी मी सांगड घालतो आहे, हे सुद्धा शिकून घेणं गरजेचं आहे. तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे की दैनंदिन ताणतणावाचं नियोजन न करणं. आपण काय करतो की आपल्या आयुष्यामध्ये असलेली जी छोटी-मोठी कामं असतात, ती रेंगाळत ठेवतो आणि मग ही कामं पूर्ण न झाल्यामुळे त्याचा खूप अतिरिक्त ताण माणसाच्या मनावर येतो. त्यामुळे वेळेवर आपली दैनंदिन कामं असतील, व्यावसायिक कामं असतील, वैयक्तिक कामं असतील, कौटुंबिक कामं असतील,
तुमची काही वैयक्तिक कामं तुम्ही ठरवली असतील, काही गोल तुम्ही साध्य करण्याचं ठरवलं असेल, त्या संदर्भात कुठेतरी ते जागरूक राहून त्या गोष्टी पूर्ण करणं. बऱ्याचदा काय होतं की छोट्या-छोट्या गोष्टी ह्या खूप नंतर जर त्या पूर्ण नाही केल्या, तर खूप वेळ खातात. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला ज्या गोष्टी ताणतणावदायक ठरू शकतात, त्या गोष्टींना अगोदरच संपवणं फार महत्त्वाचं ठरतं. नंतरचा जो एक मुद्दा आहे किंवा जी सवय आहे की निर्णय क्षमता. बऱ्याच व्यक्तींमध्ये निर्णय क्षमता अजिबात नसते. आपल्या आयुष्याचे छोटे-मोठे निर्णयसुद्धा ते स्वतः करीत नाहीत. स्वतः करीत नाहीत. त्यामुळे या अनिर्णय क्षमतेमुळे खूप सारे प्रॉब्लेम्स त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण होतात. त्यामुळे सातत्याने आपण दैनंदिन जीवनामध्ये आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यांवर अपेक्षित असलेले, गरजेचे असलेले निर्णय घेण्यामध्ये आपण कसे सक्षम होऊ, याच्याकडे सातत्याने आणि जागरूकपणे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे आपली निर्णय क्षमता टप्प्याटप्प्याने कशी वाढेल, निर्णय चुकीचे का होईना, पण निर्णय घेणं हे कधीही हितकारक ठरतं. त्यामुळे आपल्या निर्णय क्षमतेलासुद्धा अतिशय शार्प आणि अतिशय तरबेज बनवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की स्वआदर. बऱ्याच मंडळींना स्वतःचा स्वआदरच नसतो. त्यामुळे परिस्थिती जसं त्यांना हाताळेल त्या पद्धतीने स्वतःला ते हाताळतात. परंतु माणसाला स्वतःचा स्वआदर असणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे, ज्याला आपण सेल्फ रिस्पेक्ट म्हणतो. आता सेल्फ रिस्पेक्ट जेव्हा आपण म्हणतो त्याला 2 टोकं असतात. एक असतो की वाजवी स्वआदर आणि दुसरा असतो की अति स्वआदर. अति म्हणजे एक्झॅगरेट करणं. स्वतःचं अवास्तव आदर निर्माण व्हावा किंवा निर्माण करणं. दॅट इज नॉट गुड थिंग. त्याच्यामुळे मला वास्तविक रास्त प्रकारचं माझा स्वआदर मी माझ्या आयुष्यामध्ये जपणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा असं होतं की माणसांचं परिघामध्ये राहत असताना माणसं एकमेकांचा स्वआदर करायलासुद्धा विसरतात आणि स्वआदर करायला विसरल्यानंतर त्यांना वेगळ्या प्रकारची वागणूक मिळते आणि नंतर त्या वागणुकीचा त्यांना त्रास व्हायला लागतो. त्यामुळे आपण अशा मंडळीमध्ये राहू नये, अशा लोकांमध्ये राहू नये जिथं आपला स्वतःचा आदर जो बेसिक स्वरूपाचा आहे, एक माणूस म्हणून स्वरूपाचा आहे, त्या ठिकाणी आपण जेवढं कमी होत असेल तितका आपला कमी सहभाग नोंदवावा. त्यामुळे आपला स्वआदर हा अबाधित व रास्त स्वरूपाचा कसा राहील याकडे सुद्धा आपण कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे. पुढचा असा एक मानसिक आरोग्य संपवणारी जी महत्त्वाची सवय ती आहे की लोक काय म्हणतील. जेव्हा बऱ्याच गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये करण्याचा ठरवतो, करतो, तेव्हा बऱ्याचदा आपल्या मनामध्ये हा विचार येतो की लोक काय म्हणतील. उदाहरणार्थ ही क्लिप बनवताना कदाचित माझ्या मनामध्ये प्रश्न असा येऊ शकतो की ही क्लिप बनवतो, लोक काय म्हणतील, लोक काय याच्यावर विचार करतील. पण धिस इज वन ऑफ द मोस्ट वर्स्ट रॉंग मेंटल हेल्थ डिसिप्लिन म्हणू शकतो आपण त्याला, की लोक काय म्हणतील याचाच आपण जर विचार करायला लागलो तर लोकांचं काम आपण करतो आहे. त्यामुळे आपल्या कृतींचा, आपल्या आपल्या जगण्याच्या शैलीचा लोक काय विचार करतील याकडे प्रामुख्याने दुर्लक्ष करायचं आहे. पण याचा अर्थ असा नाही आहे की आपलं वागणं बेभान असावं. ज्या अर्थी मला माझ्या वागण्याचं रॅशनल कळालेलं आहे, माझं वागणं मला कळालेलं आहे, त्याची संपूर्ण जबाबदारी घेण्याची माझी तयारी आहे आणि हे वागणं अतिशय विवेकपूर्ण आहेत. त्याला समजून उमजून मी माझं वागणं बोलणं आहेत. जर ह्या गोष्टी आपल्या असतील तर मग लोक काय म्हणतील याला खरं तर आपण महत्त्व द्यायला नाही पाहिजे. एखादा छोटासा व्यवसाय करत असताना कदाचित असं मनामध्ये आलं की लोक काय म्हणतील, तर कदाचित तो व्यवसाय पण सुरू करू शकणार नाहीत. त्यामुळे आपल्या कौटुंबिकच्या बाबतीत, आपल्या व्यावसायिक बाबतीत, आपल्या वैयक्तिक बाबतीत लोक काय म्हणतील याला जितकं गरजेचं असेल तितकंच महत्त्व देणं अपेक्षित आहे. त्याला अवास्तव महत्त्व देणं अपेक्षित नाही. उदाहरणार्थ बऱ्याचदा असं होतं की आयुष्यामध्ये जर मी फायनान्शियली ग्रो केलं नाही तर मग मला लोक काय म्हणतील असा एक प्रेशर कुठेतरी. मग मला ग्रो करायला पाहिजे, मला पुढे जायला पाहिजे, मला काहीतरी भव्य-दिव्य करायला पाहिजे. असं एक वेगळंच प्रेशर आपण लोक काय म्हणतील या कॅटेगरीमध्ये घ्यायला जातो. तर त्यामुळे लोक काय म्हणतील याच्यापेक्षा मला काय वाटतं, मला काय गरजेचं आहे, माझी काय गरज आहे आणि मला कशा पद्धतीने माझं जीवन व्यतीत करायचं आहे, ह्या संदर्भातलं पूर्ण निर्णय आपण घ्यायला पाहिजे, ना की लोक. पुढचं अजून एक मानसिक आरोग्य संपवणारी जी सवय आहे की आपल्या अपेक्षा व गरजा यांची सांगड घालणं. माणूस जन्माला येतो मुळातच खूप साऱ्या अपेक्षा जन्माला घेऊन येतो. त्यामुळे ह्या अपेक्षा आणि वस्तुस्थिती याची सांगड घालणं फार महत्त्वाचं आहे. ज्यामध्ये आपल्याला असलेली स्वप्न त्याचा पाठलाग करू नये किंवा त्याच्यामागे पळू नये हा त्याचा उद्देश नाही आहे. परंतु कुठपर्यंत आणि मला त्याच्यातलं काय हवं आहे,
हे खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ एखादं फळ खाताना आपण साली फेकून देतो आणि फळातला फक्त गर खातो. त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय हवं आहे? खूप साऱ्या आउटर गोष्टी हव्यात, की इनर छोटासा पार्ट मिळाला तरी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यामधल्या आपल्या अपेक्षा आणि आपल्या गरजा यांची सांगड जो व्यक्ती घालणार नाहीत, त्याला मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होते. पुढचं एक महत्त्वाचं मानसिक आरोग्य संपवणारी गोष्ट जी आहे किंवा जी घटना अशा घडतात, की आर्थिक नियोजन नसणं. आपलं उत्पन्न आणि आपला खर्च याचा ताळमेळ नसणं. याचाच अर्थ काय, की आपल्या आर्थिक स्तरावर आपण स्वावलंबी नसेल, तर आपल्याला खूप सारे मानसिक प्रश्न निर्माण होतात. आणि आर्थिक अनियोजनामधून मानसिक स्तरावर आपली खूप मोठी ढासळण होते. त्यामुळे वैयक्तिक स्तरावर आपण मिळवत असलेली रक्कम आणि आपण खर्च करत असलेली रक्कम आणि या दोघांमधला अतिशय साचेबद्धपणा, अतिशय नियोजन पद्धतीने ते हाताळणं, ही सुद्धा आपल्या मानसिक आरोग्याला अतिशय सदृढ ठेवण्यासाठीची एक महत्त्वाची गोष्ट असू शकेल. पुढच्या काही ज्या सवयी आहेत त्या अशा आहेत, की मानसिक व शारीरिक तंदुरुस्त न ठेवणे. स्वतःला मानसिकरित्या, शारीरिकरित्या तंदुरुस्त न ठेवणे. बऱ्याचदा आपण असं बघतो आता, की काही लोक आपल्याला शारीरिकरित्या तंदुरुस्त राहण्यासाठी जिमचा खर्च करतात. वर्षाला 5,000 10,000. परंतु मानसिक आरोग्याच्या संदर्भात जेव्हा प्रशिक्षण घेण्याची गरज पडते, काउन्सिलिंग घेण्याची गरज पडते, तेव्हा त्या गोष्टींसाठी माणसं पैसे खर्च करायला तयार नसतात. त्यामुळे कुठेतरी आपल्या शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या ज्या गोष्टी असतील, तसे काही प्रशिक्षण असतील आणि जर ते प्रशिक्षण तुम्हाला मदत करत असेल, तर त्या प्रशिक्षणाला कनेक्ट व्हा. त्या समूहाशी कनेक्ट व्हा आणि स्वतःला सक्षम बनवा. तर मानसिक व शारीरिक स्थितीवर तंदुरुस्ती न ठेवणं, ही सुद्धा मानसिक आरोग्य ढासळणारी एक महत्त्वाची गोष्ट ठरू शकेल. पुढचा एक मुद्दा असा आहे, की आयुष्यात मला नेमकं काय साध्य करायचं आहे, याची स्पष्ट कल्पनाच नसते. म्हणजे आयुष्य ज्या बाजूने आपल्याला पळवत ठेवेल, त्या बाजूने पळवत ठेवायचं, की पळत राहायचं, की आपल्याला आयुष्याकडून काय स्पेसिफिक साध्य करायचं आहे. 50 ते 60 वर्षांचं एक क्वालिटेटिव्ह आयुष्य आपल्याला मिळतं. त्यातले पहिले 10 ते 20 वर्ष आपल्याला आयुष्य म्हणजे काय हेच कळत नाही. त्याच्यानंतर साधारण 20 ते 30च्या वयापर्यंत थोडंसं आयुष्याची कल्पना यायला सुरुवात होते. आणि 30 ते 60 हे थोडंसं म्हणजे साधारण 30 किंवा 25 वर्ष एक क्वालिटेटिव्ह आयुष्य आपल्याला मिळत असतं. या 25 वर्षभरामध्ये मला काय साध्य करायचं आहे? नेमकं जेव्हा माझं आयुष्य शेवटच्या टप्प्याला असेल, तेव्हा मी काय साध्य केलेलं असेल, याची छोटीशी कल्पना आत्तापासून जर आपल्याला असेल, तर आपल्याला आयुष्याचं नियोजन करायला सोपी राहील. आणि आयुष्य हे सर्वसमावेशक असायला पाहिजे. फक्त पैसे मिळवणं हा आयुष्याचा उद्देश नसावा. प्रसिद्धी मिळवणं हा आयुष्याचा उद्देश नसावा किंवा पद मिळवणं हा आयुष्याचा खरं तर साध्य नसायला पाहिजे. तर मी माझं आयुष्य कसं सर्वांगीण पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करेल. मग त्याच्यामध्ये माझं कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक या सर्व गोष्टींचं मी कशी परिपूर्तता करून घेईल याच्याकडे अशा पद्धतीने आपण त्या गोलची रचना करायला पाहिजे. त्यामुळे आयुष्यामधून मला नेमकं काय हवं हे सुद्धा आपल्याला अतिशय स्पष्ट असणं फार महत्त्वाचं आहे. अदरवाईज आपलं मानसिक आरोग्य ढासळायला फारसा वेळ लागणार नाही. आणि सर्वात शेवटची या भागामधली सर्वात शेवटची जी सवय आहे, की ओव्हर थिंकिंग, अति विचार करणं. खूप सारा विचार करणं, एका गोष्टीवर सतत विचार करणं, एका रिलेशनशिपला घेऊन आयुष्य त्याच्या भोवती घुटमाळत ठेवणं, त्यालाच आपण ओव्हर थिंकिंग असं म्हणतो. एखाद्या पद, प्रतिष्ठा, नोकरी याच्याच संदर्भात पूर्ण आयुष्य त्याच्याच आजूबाजूला घुटमाळत ठेवणं, त्याला आपण ओव्हर थिंकिंग असं म्हणतो. एक छोटासा विनोद माझ्या वाचण्यात आला होता, जो तुम्हाला सांगणं अपेक्षित आहे, की एका करिअर काउन्सिलिंगच्या सेमिनारमध्ये एक पालक करिअर काउन्सिलरला विचारतात, की साधारण इंजिनिअरिंग करण्यासाठी कुठकुठली पुस्तकं वाचणं अपेक्षित आहेत. आणि मग तो करिअर काउन्सिलर काय करतो, की एक भली मोठी यादी त्या पालकाला सांगतो आणि तो पालक लिहून घेतो. आणि मग करिअर काउन्सिलर त्याला असा प्रश्न विचारतो, की मला आवडलं तुम्ही हा प्रश्न मला विचारला आणि ते सर्व लिहून घेतलं. कृपया मला सांगणार का, की तुमची मुलगी कुठल्या वर्गात सध्या ती आता शिकत आहे? तेव्हा ते पालक उत्तर देतात, की माझी मुलगी आता सध्या 3रीला शिकत आहे. तेव्हा तो करिअर काउन्सिलिंग करणारा तोच स्वतः बुचकळ्यात पडतो. म्हणजे जी मुलगी 3रीत शिकत आहेत आणि त्याचे पालक त्याला इंजिनिअर बनवण्यासाठी जे काही आत्तापासून धडपड करत आहेत, हे ओव्हर थिंकिंगचाच प्रकार आहे. ओव्हर थिंकिंगमुळे ओव्हर ॲक्टिव्हिटीज तयार होतात. त्याच्यामुळे आपण जर ओव्हर ॲक्टिव्ह असेल आपल्या आयुष्यामध्ये, तर त्याचा मूळ कारण ओव्हर थिंकिंग आहे का? बऱ्याचदा ओव्हर थिंकिंग
पॅसिव्ह पण असू शकतं. करायचं काहीच नाही आयुष्यामध्ये, फक्त विचार चालू आहेत, चर्चा चालू आहेत, त्याच्यावर सातत्याने विचार करत आहेत, सातत्याने मनामध्ये विचार होतात. ही ओव्हर थिंकिंग करण्यामुळे तुमची मेंटल एनर्जी, मानसिक क्षमता, मानसिक ऊर्जा सातत्याने ढासळत असते. त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये मी ओव्हर थिंकिंग करतो आहे, की अतिशय जेवढं गरजेचं आहे तितकी थिंकिंग माझ्या आयुष्यामध्ये चाललेली आहे. हा प्रकार पण स्वतः समजून घेणं अपेक्षित आहे. तर मला असं वाटतं की आजची क्लिप थोडीशी लांब झाली, परंतु ह्या सर्व सवयी आपल्याला मानसिकरित्या अक्षम बनवणाऱ्या, अनिरोगी बनवणाऱ्या, मानसिक आरोग्य ढासळणाऱ्या आहेत आणि त्यामुळे हा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे. त्याच्यामध्ये जे काही सातत्याने केसेस हाताळल्या आहेत काउन्सिलिंगच्या संदर्भात, त्याच्यामधला हा जिस्ट आहे. याचे साधारण 3 भाग येणं अपेक्षित आहेत. तर साधारण 30 ते 35 गोष्टींवर आपण पुढच्या काही भागांमध्ये चर्चा करू. तर पहिल्या भागामध्ये फक्त अतिशय सिंपल, ज्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही त्याच्यावर काम करू शकता, अशा छोट्याशा आणि पण महत्त्वाच्या सवयी, ज्या मानसिक आरोग्य ढासळवतात, अशा मी आपल्यासमोर ठेवला. आशा करतो की तुम्हाला ही क्लिप आवडली असेल आणि या संदर्भातल्या प्रतिक्रिया मात्र तुम्ही जरूर नोंदवाव्यात. थँक यू सो मच वन अँड ऑल.